लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. सर्वांना अंकुली गावामध्ये 28 तारखेला अज्ञात असणाऱ्या माझ्या शिवप्रेमींनी, शिवबांधवांनी आणि माझ्या मराठ मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धकृती पुतळा बसवण्याचं धाडस केलं. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. परंतु त्यांना काही प्रशासकीय त्रास झाला, त्यामुळे त्या लोकांचा काही त्रास झाल्यामुळे ते लोक मागं हटले आणि भयंकर गावामध्ये निर्माण झाली. परंतु मी एक शिवप्रेमी म्हणून मी त्या दिवशी प्रशासनालाही सांगितलं आणि सर्वांना सांगितलं, पूर्ण गावकऱ्यांना सांगितलं की मी एक शिवप्रेमी आहे. आता जी कोणी अज्ञाताने मूर्ती बसवलेली ती मूर्ती हलवणं हा आपल्या गावचा आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी जे का अखंड भारत देशाचं दैवत आहे ते, आणि एवढंच नव्हे तर जगाची आजची जी काय युद्धनीती चालते ती युद्धनीतीसुद्धा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहून चालते. वॉशिंग्टनमध्ये ज्यावेळेस विचार तयार होतात त्या विचाराला असणारी चालना देण्यासाठी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची लायब्ररी काढली गेली आणि तिथं पहिला असणारा फोटो शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा काढला. तर कारण तो प्रेरणास्थान आहे, जगाचं प्रेरणास्थान आहे. तो जगाचा सूर्य आहे, विचाराचा सूर्य आहे, तो युद्धाचा सूर्य आहे, तो मानवाचा सूर्य आहे, तो असणारा लोकशाहीचा असणारा सूर्य माझा शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी शिवाजी महाराज हे आमच्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे, या मातीतलंच ते प्रेरणास्थान आहे. आणि हे असणारा विचार घेऊन मी एक शिवप्रेमी म्हणून ह्या अंकुली गावातून ही मूर्ती हटवायचीच नाही हा अट्टहास घेतला आणि काम करायला सुरुवात केली. माझ्या पूर्ण गावानं मला सहकार्य केलं, प्रशासनानं सहकार्य केलं. आम्ही गेल्या 12 तारखेला ग्रामसभा घेतली. संपूर्ण गावातल्या सर्व जाती, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, माझा मुस्लिम बांधव हे सर्वजण त्यासाठी असणारे तयार होते. त्या सर्वांनी सांगितलं की छत्रपती आमचं प्रेरणास्थान आहे, हे अंकुलीचं दैवत नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि छत्रपती आपल्या गावात असलेच पाहिजेत हा अट्टहास माझ्या गावानं घेतला. आणि त्यावेळेस मी माझ्या शिवसंवाद संघाचं असणारी जे ट्रस्ट आहे ते असणारं त्यांना दिलं आणि त्यानुसार मी पाठपुरवठा करतो आहे. मला प्रशासन भयंकर चांगल्या प्रकारचं आज सगळ्यात असणारं सहकार्य करतं आहे. कधीही प्रशासनानं महसूल असेल किंवा पोलीस असतील, ह्या कुठल्याही ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, PI असतील, SP साहेब असतील, ह्या सर्वांना मी कळवलं आणि ह्या सर्वांनी मला सहकार्याची भावना केली की माझ्याकडं जो काही शिवप्रेम आहे, माझ्या अंकुलीतलं जे शिवप्रेम आहे ते शिवप्रेम आज असणाऱ्या ह्या महाराष्ट्राचं असणारं आराध्य दैवत, हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आदरणीय राजा महाराजा धीराज शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी छत्र तयार करण्याची ताकद निर्माण केली, ज्यानं नवीन विचार देण्याची ताकद केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच आठ प्रधान मंडळातून बोध घेऊन लोकशाही असणारी निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक असणाऱ्या जाती धर्माचे, गावाच्या बाहेरचे असणारे भटके सर्व असणारे मावळे एक मावळा म्हणून शिवाजी महाराजांकडलेले हा असणारा संघटनेचा असणारा विचार, हा असणारा युद्धाचा विचार नव्हे तर हा असणारा अन्याय चिडून उठण्याचा विचार राजा छत्रपती असताना माझ्या गावात तेच असणारं प्रेरणास्थान होत आहे, त्या गोष्टीचं असणारं स्मारक होतं आहे. या गोष्टीचा मला अभिमान एक शिवछत्रपतीचा मावळा म्हणून आहे. आणि एवढंच सांगतो मित्रांनो, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा होईल ते त्या भागातील, त्या परिसरातील प्रेरणास्थान असेल. आज असणाऱ्या स्त्रियांवर होणारे अत्याचार असतील, लहान मुलांवर होणारे अत्याचार असतील, भ्रष्टाचार असेल, हा असणारा दूर करा. कारण का शिवछत्रपतीच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कालच्या पुण्याईवर आज असणारं रायगड चालत नाही, तर आज असणारी माझी पुण्याई छत्रपतीसाठी आणि या स्वराज्यासाठी काय आहे. म्हणून आज पुण्याई करा, आज असणाऱ्या स्वराज्यासाठी गद्दारी नव्हे तर प्रामाणिकपणा करा. हे असणारं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं धोतक होतं आणि तोच असणारं धोतक प्रत्येक महाराष्ट्रातील मावळ्याने घेतलं पाहिजे आणि शिवछत्रपतीचा विचार झाला पाहिजे, शिवछत्रपतीचा विचार वेळ झालं पाहिजे, तरच तुम्ही लढू शकाल. आज शिवछत्रपती शिवाजी महाराज जर इराणमध्ये, व्हिएतनाममध्ये किंवा ह्या जगाच्या असणाऱ्या पटलावर एक महान योद्धा म्हणून, हा महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून, हा महान असणारा अन्यायाच्या विरोधात लढणारा विचारवंत म्हणून पाहत असेल तर महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये जन्मलेला माझा राजा धीराजा ज्यानं छत्रपती हे छत्र तयार केलं, सर्व सुलतानशाही संपवली, आटकेपार आम्ही मराठ्यांनी झेंडे लढवले, एवढं कार्य करणाऱ्या माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ह्या ठिकाणी जो आदरपूर्वक
पुतळा झालाय, स्मारक झालंय, ह्या सर्वांचं अंकुली गावानं समर्थन केलंय, अभिनंदन केलंय. त्यांचं ते शिवप्रेम आहे आणि ह्या शिवप्रेमाला यत्किंचित तडा जाणार नाही. रक्ताचे पाठ वाहिले तर चालतील, परंतु हा मावळा हटणार नाही. कुठलीही असणारी काही झाली कारवाई तरी हटणार नाही हा शब्द दिलाय. कारण माझं शिव महाराजांसाठी प्रेम आहे. ज्या काळात असणारा बाजी पालकर असेल, बाजी पासलकर असेल, बादला असतील, तानाजी असेल, आमचे असणारे प्रतापराव गुजर असतील, हे मरण्याची स्पर्धा करत होते. आपला जीव ओळ स्वराज्यासाठी टाकण्यासाठी त्यांच्यामध्ये ते संघर्ष करत होते. तर आज असणारा माझ्यासारखा एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा, सामान्य असणारा कुणब्याचा पोरगा जर का छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तळमळत असेल, धडपडत असेल आणि शिवछत्रपतीचं स्मारक व्हावं हे असणारं स्वप्न घेऊन अंकुलीमध्ये राहत असेल, ह्यासारखं भाग्य माझ्या आयुष्यात दुसरं कुठलंही नसेल. मी माझ्या शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि अंकुलीतील सर्व ग्रामस्थांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशातील असणाऱ्या सर्व प्रेमींना सांगतो, शिवप्रेमींना, की तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. सर्व अन्यायाच्या विरोधात उठा. जसं असणार 1920ला बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक काढलं आणि त्यांनी सांगितलं, ते असणारं विचार तुकाराम महाराजांच्या अभंगातील त्यांनी पहिले असणाऱ्या पटलावर घेतले. त्यांनी सांगितलं, ह्या मुका जनतेला बोलतं करण्यासाठी नायक व्हा. तुम्ही जोपर्यंत अन्यायावर बोलू शकत नाही तोपर्यंत तुम्ही नायक होऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही अन्यायावर मात करू शकत नाही आणि न्यायाचा भगवा तुम्ही फडकू शकत नाही. अशा प्रकारचे एका भगव्या ध्वजाचा शिपाई म्हणून बाबासाहेब पवार पाटील आज या ठिकाणी विनम्रपणे सर्व प्रेमींना, शिवप्रेमींना मानाचा मुजरा करतो, जय शिवराय घालतोय. आणि तुम्ही सर्वांनी प्रेरणा घ्या. एवढंच ह्या असणाऱ्या शिवस्मारकातून महान कार्य आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात व्हावं, हीच असणारी एक भावना घेऊन ह्या ठिकाणी काम करतोय. जय शिवराय. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि